नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज 15 नोव्हेंबर आहे आणि विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपायला जवळ जवळ फक्त 2.5 दिवस राहिलेले आहेत. 16-17 पूर्ण दिवस आणि 18चा सूर्यास्त होण्यापूर्वीपर्यंतची वेळ, म्हणजे 2.5 दिवस किंवा 3 दिवस प्रचारासाठी उरलेत असं समजायला हरकत नाही. आणि अशा वेळी एक बातमी मला आज अशी बघायला मिळाली की आता 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात मतदान होण्याची तरी गरज आहे का, असा प्रश्न मला पडला. आणि म्हणून हा व्हिडिओ मी आज बनवतोय. कारण ती बातमीच अशी आहे की आता मराठी माध्यमामध्ये, प्रामुख्याने मुंबई पुण्याकडल्या माध्यमामध्ये, निवडणुका आणि मतदान होण्यापूर्वीच जवळपास निकाल लागले अशा स्वरूपाच्या बातम्यांचा धो धो पाऊस पडणार आहे. कारण तो पाऊस पडण्यासाठी आवश्यक असलेलं वातावरण हे कोल्हापूर जिल्ह्याच्या इचलकरंजीच्या वातावरणात तयार झालं. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इचलकरंजी हा जो विधानसभा मतदारसंघ आहे, तिथे आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सर्वेसर्वा शरद पवार गेलेले होते. आणि तिथे कारंडे किंवा असे नावाचे जे त्यांच्या पक्षाचे उमेदवार आहेत, त्यांचा प्रचार करण्यासाठी भाषणाला शरद पवार उभे होते. आणि बघता बघता काही मिनिटात हवामानात इतका काही बदल झाला की पावसाच्या जलधारा आभाळातून कोसळायला लागल्या. आणि खुद्द शरद पवार म्हणाले की जेव्हा आमच्या सभा चालू असताना पाऊस पडतो तेव्हा राजकारण बदललेलं असतं. मित्रांनो, 5 वर्षापूर्वी नेमकी अशीच गोष्ट झाली होती आणि शरद पवार सभेत भाषण करताना पावसात भिजले. याचं इतकं अवडंबर माजवण्यात आलं होतं, की पुढचे मतमोजणी आणि त्यातून आलेले निकाल याच्या आकड्यांची कोणालाही पर्वा नव्हती. साहेब भिजले आणि साहेबांनी निवडणूक फिरवली, याचा इतका गाजावाजा झाला की जणू काय शरद पवार यांच्या पक्षाला, तेव्हा अखंडित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला, महाराष्ट्र विधानसभेमध्ये 145हून अधिक आमदार निवडून आले की काय, असंही कोणाला वाटलं असतं. अशा स्वरूपाच्या बातम्या रंगवल्या गेल्या. एक कोणतरी पत्रकार आहेत, त्यांनी एका मुंबईतल्या मोठ्या दैनिकामध्ये लेख लिहिला होता, अँग्री ओल्ड मॅन. म्हणजे शरद पवार इतके रागावलेले आहेत की अमिताभ सुद्धा त्यांना बघून थरथर कापायला लागला आणि म्हणाला, माझ्या अँग्री यंग मॅन पेक्षा हा अँग्री ओल्ड मॅन हा इतका प्रचंड पराक्रमी आहे, वगैरे वगैरे. आणि शरद पवार पावसात भिजल्यापासून मतदान होऊन निकाल लागल्यानंतर शरद पवारांनी स्वतः सांगायची वेळ आली की आम्हाला मतदाराने विरोधी पक्षात बसायचा कौल दिलेला आहे. याचं कारण, शरद पवारांच्या पक्षाला ते पावसात भिजल्यानंतर सुद्धा 145 आमदार निवडून आणता आले नव्हते. कारण त्यांच्या पक्षाचे तितके उमेदवार सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीला उभे नव्हते. पण मराठी पत्रकारितेमध्ये इतका धो 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 बातम्यांचा पाऊस पडला की साहेब भिजले आणि अवघी पृथ्वी जलमय झाली. अशा स्वरूपाच्या वर्णनात्मक बातम्या आणि विश्लेषण लेखनाचा पाऊस, वादळी पाऊस सुरू झाला. शेवटी पवार साहेबांचे 54 आमदार राहिले. आणि ही सगळी गोष्ट मला एवढ्यासाठी लक्षात राहिलेली आहे की निकाल लागले आणि निकालाचे आकडे समोर आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बहुधा धनत्रयोदशी होती आणि त्या दिवशी मिरजेला माझं व्याख्यान होतं. म्हणून मी मुंबईत सकाळी 6 वाजता मिरजेला जाणारी बस पकडलेली होती. वाहतुकीत इतका खोळंबा झाला की तिथे पोहोचायला सुद्धा मला उशीर झाला होता. पण
कुठे कुठून टीव्हीवर किंवा कुठच्या इथून तिथून ज्या बातम्या कानावर येत होत्या की साहेब पावसात भिजले आणि राजकारण बदललं, याचा इतका गवगवा चालला होता की मिरजेतलं व्याख्यान उरकून आम्ही कुठल्या तरी हॉटेलमध्ये जेवलो, तिथेही तेच साहेब पावसात भिजले आणि महाराष्ट्राचं राजकारण बदललं असं म्हणणारे जे दिवटे पत्रकार होते त्यांना आकडे सुद्धा कळत नसावेत असं वाटत होतं. याचं कारण त्या निवडणुकीमध्ये खुद्द शरद पवार सांगत होते की महायुतीला शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांनी केलेल्या महायुतीला मतदाराने स्पष्टपणे बहुमत दिलंय आणि सत्तेत बसायचा कौल दिलाय. याच्या उलट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांना मतदाराने विरोधी पक्षात बसायला सांगितलंय. हे खुद्द शरद पवार सांगत होते, पण ते पत्रकारांच्या, बुद्धिमान पत्रकारांच्या मेंदूत शिरत नव्हतं. साहेब भिजले आणि महाराष्ट्राचं राजकारण बदललं. 288 पैकी विधानसभेत 288 जागा आहेत, त्यामध्ये फक्त 198 जागा शरद पवारांना मिळाल्या होत्या. याचा अर्थच 190 जागा त्यांच्या पक्षाला किंवा त्यांच्या आघाडीला सुद्धा मिळालेल्या नव्हत्या. दोन्ही काँग्रेसच्या आघाडीला जेव्हा 98 जागा मिळतात तेव्हा उरलेल्या 190 जागा ह्या त्यांच्या आघाडीला मिळालेल्या नाहीत आणि बहुमताचा आकडा 145 असेल तर बहुमतापासून आघाडी सुद्धा 47 जागा मागे आहे. एकट्या शरद पवारांचा पक्ष 54 जागा जिंकतो. याचा अर्थ जवळजवळ 90 जागा बहुमताला कमी असतात आणि म्हणूनच शरद पवार जिंकले वगैरे काही नव्हते. बहुमताचा जो 145चा आकडा आहे त्याच्याही निम्मे केलं. बहुमताच्या आकड्यातलं बहुमत म्हणजे अर्ध्यापेक्षा अधिक नव्हे, पावपेक्षा अधिक म्हटलं तरी किती होतात बघा, 70 पेक्षा अधिक जागा होतात. आणि शरद पवारांच्या पक्षाला 70 जागा सुद्धा मिळाल्या नव्हत्या, तरी बातम्यांचा आणि विश्लेषणाचा पाऊस पडत होता. अँग्री ओल्ड मॅन पावसात भिजला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात चमत्कार घडला. आता सुद्धा जर इचलकरंजीच्या सभेत प्रचाराचं भाषण करताना शरद पवारांच्या भाषणाच्या वेळी पाऊस पडला आणि शरद पवार भिजत भिजत भाषण आवरत असतील तर पुन्हा एकदा तसाच्या तसा पवारांच्या कौतुकाचा लोंढा आला, धुवाधार पाऊस बातम्यांचा सुरू झाला तर मला नवल वाटणार नाही. आणि म्हणून मग एक असा विचार आला की 5 वर्षापूर्वी जे झालं त्याची पुनरावृत्ती होणार असेल आणि परत एकदा साहेब पावसात भिजले आणि साहेब जिंकले असंच सांगणारं तर्कशास्त्र रेटून रेटून पुढे न्यायचं असेल तर हे संपादक मंडळी, हे पत्रकार काय काय लिहू शकतात, काय काय बोलू शकतात याचा अंदाज मी करत गेलो. तेव्हा माझ्या लक्षात आलं आता असं म्हणतील की उरलेल्या 2 दिवसाचा निवडणूक प्रचार करायचाच तरी कशाला, पवार साहेब भिजले, पवार साहेब जिंकले. आणि त्यामुळे निवडणूक जर पवार साहेब आधीच जिंकलेले असतील तर इतरांनी मत मागणं, मत मागण्यासाठी प्रचार करणं, घरोघर फिरणं आणि मतदारांनी मतदान करायची तरी गरज काय. जी निवडणूक शरद पवार आधीच जिंकलेले आहेत, त्यांचा पक्ष आधीच जिंकलेला आहे, त्यांची आघाडी आधीच जिंकलेली आहे, तर मग मतदाराची गरज काय उरली. पत्रकार आपली चमचेगिरी करतात आणि कोणालाही बेधडक जिंकून दाखवतात, तेव्हा मग मतदानाची तरी गरज उरते का असा प्रश्न आता हळूहळू सामान्य माणसं विचारायला लागतील, विचारायला लागणार आहे. कारण इतकं ते सरकत 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 गेलेलं आहे की कशाला काही अर्थ उरलेला नाही. अहो 288 मध्ये 54 जागा मिळवणारा माणूस हा 234 जागा मागे असतो. एका बाजूला शरद पवारांच्या 54 जागा आणि दुसऱ्या बाजूला त्यांना वगळता उरलेल्या पक्षांना, अपक्षांना 234 जागा असतील
तर त्याचा अर्थ असा असतो की पवार साहेबांच्या चौपट जागा ह्या इतर पक्षांना बेरीज म्हणून मिळालेल्या आहेत आणि एकट्या भारतीय जनता पक्षाला 105 म्हणजे पवार साहेबांच्या दुप्पट जागा मिळालेल्या होत्या. उद्धव ठाकरेंना अखंड शिवसेनेला 56 जागा मिळालेल्या होत्या, तरी जिंकले शरद पवार. आणि म्हणून मग असं वाटतं की आता जर इचलकरंजीमध्ये साहेब भिजले असतील आणि त्यांनाही वाटत असेल की जेव्हा आपण पावसात भिजतो तेव्हा राजकारण बदलत असतं. कसं असतं बघा मित्रांनो, एखादी गोष्ट खोटी असली आणि आपण खोटं बोलत असलो तर काही काळ लोक असं म्हणतात ना, काही काळ सगळे लोक तुमच्या खोट्या बोलण्याला फसतात, पण काही काळ फसतात, सर्व काळ फसत नाही. काही लोक तुमच्या खोटेपणाला सर्व काळ फसू शकतात, सर्व लोक काही काळ फसू शकतात, पण सर्व काळ सगळे लोक हे तुमच्या खोटारडेपणाला फसत नाही. पण तरीही माणूस जेव्हा रेटून रेटून खोटं बोलत राहतो तेव्हा एक परिस्थिती अशी येते की जे खोटं तो बोलत असतो ते त्याला माहितीये की आपण खोटं बोलतोय, तरीही त्याला ते खरं वाटायला लागतं. आणि मला असं वाटतं की खुद्द शरद पवारांची अवस्था आता तशी झालेली आहे. आपल्याविषयी खोटं खोटं कौतुक सुद्धा त्यांना खूप आवडायला लागलेलं आहे आणि म्हणून ते खरं वाटायला लागले. ते कुठच्या तरी, मला वाटतं देवानंदच्या सिनेमातलं ज्वेल थीप वगैरे अशा कुठच्या सिनेमातलं गाणं आहे ना, पल भर के लिए कोई हमें प्यार कर ले झूठा ही सही, की काही क्षण तरी कोणीतरी म्हणावं पवार साहेब जिंकले, पवार साहेब भिजले आणि पवार साहेब जिंकले, हे कोणीतरी म्हणावं ही अपेक्षा असते. आणि हळूहळू पवार साहेब त्या मानसिकतेमध्ये गेलेत, म्हणून जे खोटं नाटक वर्णन 5 वर्षापूर्वी त्यांच्या चमच्यांनी आणि पत्रकारांनी त्यांना ऐकवलेलं होतं, आता पवार साहेबांचा स्वतःचाच त्याच्यावर विश्वास बसलाय. आणि म्हणून त्या सभेतच पवार साहेब बोलले की सभेत पाऊस आला आणि सभेत भिजलं की राजकारण बदलतं. अरे पावसात शरद पवार भिजले 5 वर्षापूर्वी. त्यानंतर निकाल आल्यावर त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला मतदाराने विरोधी पक्षात बसायला सांगितलंय, म्हणजे आम्हाला मतदाराने नाकारलंय, हे शरद पवार स्वतः पत्रकारांना कॅमेऱ्यासमोर सांगत होते. मग तेच शरद पवार आज पावसात भिजलं किंवा सभेत पाऊस आला मग राजकारण बदलतं असं उगाच म्हणतील का? नाही मित्र. आता शरद पवारांचा या खोट्यावर विश्वास बसलेला आहे, मतदाराचा बसलेला नसेल आणि नाही. आणि म्हणूनच हे सगळं मी बोलतो आणि समजावतो. मला आणखीन एक गोष्ट आठवते मित्रांनो, मजेशीर गोष्ट आहे, खूप जुनी गोष्ट आहे, जवळजवळ अर्धशतकापूर्वीची, 1971ची गोष्ट आहे. मुंबई महानगरामध्ये शिवसेना नव्याने उदयाला आली होती आणि हार्डली 5 वर्षाची शिवसेना तेव्हाच्या लोकसभा निवडणुकीत, मध्यावधी लोकसभा निवडणुकीत उतरलेली होती. मनोहर जोशी हे मध्य उत्तर मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवत होते आणि काँग्रेसतर्फे प्राध्यापक आर.डी. भंडारे हे उमेदवार होते. अशीच आत्ता जसे 4-5 दिवस मतदानाला आहेत, असाच 4-5 दिवसाचा काळ उरलेला होता आणि अचानक एक दिवस मध्य मुंबई, दादर, सायन वगैरे भागामध्ये, नायगाव वगैरे भागामध्ये, प्रभादेवी भागामध्ये एक पोस्टर झळकलं होतं मोठ्या बडबडीत अक्षरामध्ये. एक काळ्या रंगातलं पांढऱ्या अक्षरांचं पोस्टर झळकलं होतं, मनोहर जोशी निवडून आले, मनोहर जोशी निवडून आले असं ते पोस्टर मोठ्या ठळक अक्षरात, ही मोजके शब्द होते आणि त्याच्या खाली बारीक टायपामध्ये लिहिलेलं होतं, ही बातमी वाचायची असेल तर ढाल तलवार चिन्हावर शिक्का मारा आणि शिवसेनेला विजयी करा. गंमत अशी झाली, हे पोस्टर इतकं गाजलं त्या काळामध्ये की काँग्रेसचे उमेदवार आर.डी. भंडारे
यांनी पुढल्या 3-4 दिवस आपल्या प्रचार सभेमध्ये असं आवाहन केलं लोकांना की बाबानो, मी अजूनही उमेदवार आहे, मनोहर जोशी ऑलरेडी निवडून आलेत, तुमच्या मतांची त्यांना गरज नाही. तेव्हा मनोहर जोशी जे आधीच पोस्टरवर निवडून आले त्यांना मतं देऊन आपली मतं वाया घालवू नका. आरडी भंडारे आणि काँग्रेसच्या उमेदवाराला अजून निवडणूक जिंकायची आहे म्हणून तुमच्या मतांची गरज आहे, तर मनोहर जोशींना मत देऊन आपलं मत वाया घालवू नका. ते निवडून आले, मी अजून निवडून यायचंय तर मला मतं द्या, अशी खिल्ली उडवत आरडी भंडारे यांनी प्रचार केला होता. आणि मित्रांनो, त्या निवडणुकीमध्ये मनोहर जोशींचा 1,00,000 मतांनी पराभव झाला. ही आठवण मी मुद्दाम सांगतोय की शरद पवार सुद्धा आता इतके भकलेले असतील की सभेमध्ये पाऊस पडला की राजकारण फिरतं, याच्यावर जर शरद पवारांचा विश्वास बसला असेल तर शरद पवार राजकारणात आपलं भान हरवून बसलेत आणि बेभान झालेत असं म्हणावं लागतं. बेभान झाले असं म्हणावं लागतं. कारण ज्या वेळेला ही भिजड्याची घटना 5 वर्षापूर्वी झाली होती त्यानंतर सुद्धा मतदान झालं, निकाल लागले आणि त्यांच्या पक्षाला फक्त 54 जागा मिळाल्या होत्या. आणि मला आठवतं, मी माझ्या ब्लॉगवर मुद्दाम लेख लिहिला होता की 40 वर्ष 39 वर्ष शरद पवार निवडणुका लढवत आहेत. 1980 साली त्यांच्या पक्षाने स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या तेव्हा त्यांना 54 जागा मिळाल्या होत्या. आणि 39 वर्षानंतर 1980 पासून 2019 म्हणजे 40 वर्षात शरद पवार तिथल्या तिथेच अडकून पडलेत. त्यांचं गाडं 54च्या पुढे जात नाही, त्यांचा पाडा 54च्या पुढे जात नाही. आणि आज शरद पवार तोच खोळेपणा करून म्हणतात की सभेत पाऊस पडला की राजकारण बदलतं. मग मतदान तरी कशाला घ्यायचं? शरद पवारांनी पुढचे 2-3 दिवस प्रचार करू नये, घरी बसावं, आराम करावा. कारण राजकारण बदललेलं आहे. लोकांना निवडणूक आयोगाला आवाहन करावं, मतदानच घेऊ नका, मी जिंकलेलो आहे, माझा पक्ष जिंकलेला आहे. खोळेपणाला मर्यादा असतात, पण हे कोणी कोणाला सांगायचं एवढाच प्रश्न आहे. मित्रांनो, आता इथे थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.